नमस्कार. आजच्या दिवशी चांगदेव पासष्टी म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करते. तर चांगदेव पासष्टीमध्ये दोन शब्द आहेत. चांगदेव म्हणजे नक्कीच हा त्या गोष्टीतला एक कॅरेक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि पासष्टी म्हणजे 65 गोष्टी काहीतरी आहेत. तर आता काय आहेत याचा आपण जरा एक चर्चा आपण इथे करूया. तर हीच गोष्ट आहे ज्ञानेश्वरांच्या संबंधातली, म्हणजे जवळजवळ 12व्या शतकातली, किंवा आपण जो मध्ययुगीन काळ आहे त्याच्यातला हा प्रकार आहे. तर जेव्हा आपेगाववरून आळंदीला ज्ञानेश्वर जात होते त्यावेळी मध्ये एक पुणतांबे म्हणून गाव लागतं, आणि या गावामध्ये एक मोठी योगी होते. त्यांचं नाव आहे चांगदेव. आता हे चांगदेव योगी जे आहे ते खूप ध्यानस्थ असायचे, आणि त्यांचं ध्यान साधना झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एवढी सारी शक्ती यायची की जर ते एखाद्या प्रेताला बघितलं त्यांनी तर त्या प्रेतात म्हणजे ते प्रेत जिवंत व्हायचं. तर ह्या पुणतांब्यामध्ये योगींची ही साधना चालू असते, आणि त्याच दरम्यान ज्ञानेश्वर आपल्या तिन्ही भावंडासोबत, त्यात मुक्ताई असते, तिथे पोचतात. मुक्ताईला हा सगळा प्रकार कळतो, आणि ती सहजच सगळे जे प्रेतं तिथं आलेली आहेत त्यांना अगदी सहजपणे जिवंत करून ही तिन्ही चारी भावंडं पुढे निघूनही जातात. जेव्हा चांगदेव महाराजांची तपस्या संपते आणि ते बाहेर येतात तर बघतात तर काय सगळी प्रेतं जिवंत झालेली आहेत. त्यांच्या शिष्यांना ते विचारतात, आणि शिष्यांनी झालेला सगळा प्रकार त्यांना सांगतात त्यांना. चांगदेव महाराजांना मोठं आश्चर्य वाटतं की जी गोष्ट मी इतका निरंतर तपस्या केल्यानंतर करू शकतो तीच गोष्ट मुक्ताई एवढं सहजपणे कसं करू शकते. आणि म्हणून ते ज्ञानेश्वरांना एक पत्र लिहितात. आता पत्र लिहिताना पण आश्चर्य असं होतं किंवा त्यांना एक मोठा प्रश्न पडतो की ज्याची बहीण एवढा मोठा प्रताप करू शकते, हा माणूस ज्ञानाने माझ्यापेक्षा मोठा आहे पण वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. मग ह्याला मी नमस्कार लिहू की आशीर्वाद लिहू, या सगळ्या संभ्रमात असताना त्यांना काही सुचतच नाही काय लिहायचं ते, आणि म्हणून ते एक कोरं पत्र ज्ञानेश्वरांना पाठवतात. ज्ञानेश्वरांना जे पत्र मिळाल्यानंतर मुक्ताई तिथेच बसलेली असते. थोडा एक स्वभाव म्हणा किंवा काय, ती गमतीने म्हणते, या कागदाप्रमाणेच चांगदेव पण कोराच राहिला. खूप मतितार्थ आहे याचा. आता पुढे काय होतं, ज्ञानेश्वर या पत्राला उत्तर देताना 65 ओव्या लिहितात. या 65 ओव्या पुढे जाऊन चांगदेव पासष्टी म्हणून नावारूपास आल्या. आणि ही जी चांगदेव पासष्टी म्हटली जाते म्हणजे हे एक मोठं निरूपण आहे, किंवा त्यांनी ओव्यांमधून त्यांना खूप काही गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला चांगदेव पासष्टी असं म्हणतात. माझ्या या व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल की चांगदेव पासष्टी काय आहे आणि कशी ती नावारूपाला आली. असेच अनेक व्हिडिओ बनवण्याचा माझा मानस आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक द्या. थँक्यू.